मामाची दाढी. हे गाईज वेलकम बॅक. सो माझी सकाळ झाली चहाने आणि संध्याकाळी मामा आलेला. त्याला चिडवत होते मी कारण का त्यांनी बीएड केल्यानंतर ती थोडी वेगळी वाटत होती. देन मी आत्तू सोबत टेरेसवर गेलेले व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यायला कारण का घरात पाहुणे होते. नंतर मला जे काम सांगितलेलं ते करून आले मी आणि जिकडे जात होते तिकडे मला दोघ जण दिसत होती ही. देन पेपर वाचवते ज्यात पप्पांबद्दल लिहिलेलं. देन मी आळीत जायला निघाले आणि गाईज माझा आवाज वेगळा येत असेल, ऍक्च्युअली मला बरं नाहीये, सॉरी फॉर दॅट. देन मी सृष्टीला भेटले आणि तिच्यासोबत थोडीशी बकचोदी केली आणि त्यानंतर आय केम बॅक होम आणि माऊसोबत व्हिडिओ कॉल झाला. त्यानंतर जेवून खाऊन आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो. देन सगळ्यांना आईस्क्रीम खायची होती म्हणून मी आणि आत्तू आम्ही दोघीच जाणार होतो, पण ही एवढी पलटण आमच्यासोबत आलेली आणि ही लोक सोबत बॅडमिंटन पण घेऊन आलेली. मग ठरवलं आम्ही की पहिले बॅडमिंटन खेळायला जाऊ आणि मग येताना आईस्क्रीम खाऊ. आणि तिथे मला ही दोघं आज दिसली, दुसऱ्यांदा दिसली मला आज ही दोघं जण. देन अथर्व आणि ओवी खेळत होती, त्यांना मी बघत होतो. मग मी पण थोडेसे खेळायला गेले पण खेळले नाही जास्त, भांडले मी तिथे. त्यानंतर ही दोघं जण खेळत होती, मी त्यांना बघत होती आणि नंतर मला आत्तू आणि अर्पित दोघं जण गायब दिसली. मग त्यानंतर हद्द शोधली तर ही दोघं जणच फिरत होती. मग मी पण गेले त्यांच्यासोबत फिरायला आणि तिथे एक कपलचं फोटोशूट चालू होतं. मग आमचं डिस्कशन चालू झालं की तुझ्या लग्नात काय करणार, ह्याच्या लग्नात काय करणार. त्यानंतर ओवी आमच्यावर रागवून बसलेली कारण का तिचं कॉक तुटलं आमच्याकडनं खेळताना. मग तिला सांगितलं की उद्या घेऊन देऊ, आत्ता चल, पण शेवटी अजूनपर्यंत तिला घेऊन नाही दिल्या आम्ही कॉक. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो आणि मी फर्स्ट टाइम मॅग्नम आल्मंड ट्राय केली, मला खूप आवडली ती. देन आम्ही एकत्र बसून आईस्क्रीम खाल्ली. सो लेट्स एंड आवर व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. भेटूया उद्या.